पंचगंगा प्रदूषण रोखा अन्यथा 1 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा। पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला। तात्काळ उपाययोजना न झाल्यास 1 मे 2026 पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। याबाबत प्रांताधिकारी तसेच इचलकरंजी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात म्हटलं की इचलकरंजीतील प्रोसेस इंडस्ट्री आणि महापालिकेचे मैलयुक्त सांडपाणी काळा ओढा व लक्ष्मी ओढा मार्गे थेट पंचगंगा नदीत सोडलं जात आहे। हे बेकायदेशीर असून त्यामुळे नदीचं पाणी गंभीररित्या प्रदूषित झालंय। या रासायनिक पाण्याचा फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना बसतोय। साथीचे आजार वाढण्याबरोबरच शेतीही नापीक होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या 20 वर्षापासून 11 गावातील नागरिक प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत। आता सहनशक्ती संपली असल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलं। 17 एप्रिल रोजी तालुका बंद ठेवून नागरिकांनी काळा ओढ्यावर बांध घालून प्रदूषित पाणी रोखण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा बांध फुटला। त्यानंतर पुन्हा बांध दुरुस्त करून पाणी अडवण्यात आलं। प्रशासनानं तात्काळ प्रदूषित पाणी सोडणं बंद करावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। पंचगंगेत प्रदूषित पाणी येत राहिल्यास 1 मे पासून तालुक्यातील नागरिक आमरण उपोषणास बसणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं।